चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता संघर्षाचा पेच कायम आहे आणि हुकमी एक्का आहे उद्धव ठाकरे गट यांच्याकडे। उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरीजी आपल्यासोबत आहे। संदीप भाऊ, हुकमी एक्का तुमच्याकडे आहे, तुमच्या पाठिंब्याशिवाय कोणीच महापौर चंद्रपुरात बनू शकत नाही, काय सांगणार? आमची सर्वप्रथम पहिल्या दिवशी एकच विषय होता आणि आम्ही सगळ्या आपल्या माध्यमातून सांगितलं होतं तर ज्या पक्षांनी आम्हाला समर्थन आम्हाला सोबत घेऊन आम्हाला महापौर केलं, आमच्या पक्षाला महापौर केलं, शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या गटाला, आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। आमची प्राथमिक चर्चा असू द्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेते माननीय वडेट्टीवार साहेबांची झालेली आहे। त्यांनी माननीय उद्धव साहेबांची सुद्धा भेट घेऊन आम्ही सपकाळ साहेबाला सुद्धा आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडली का आम्हाला महापौर देण्यात यावा, आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू, अन्यथा आमचे पर्याय खुले आहे हे आम्ही सर्व तुम्हाला सांगूनच राहिलो। आणि वरिष्ठ पातळीवरती जे काही निर्णय होईल आम्ही त्याचं समर्थन करणारच आहोत। परंतु माननीय उद्धव साहेबांची पण ही इच्छा आहे काय तर यावेळी शिवसेनेचा महापौर झालेला पाहिजे, हे तुम्हाला मी सांगायचं। पर्याय खुले आहे याचा काय अर्थ काढायचा? आता एकतर काँग्रेस आहे किंवा भाजप आहे, माझ्यासोबत जायला तयार आहे का? मी आपल्याला बोललो महापौर बनवत असेल काँग्रेसने अगर जर आम्हाला नकार दिला तर आम्हाला भाजपमध्ये न जासाठी काही अडचण जाणार नाही। आम्ही 100% भाजपसोबत जाऊन महापौर करू। मुंबईत तुमच्या कोणाकोणाशी भेटीगाठी झाली? आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सपकाळ साहेब आणि विजू वडेट्टीवार यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट झाली? नाही 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 मुख्यमंत्री CM साहेबांची भेट झाली नाही। भाजपचं कोण संपर्कात आहे तुमच्या? संपर्कात यासाठी तर जोरगर साहेब असू द्या, आमदार बंटी बांगड्याजी असू द्या, सुधीर भाऊ मुनगंटीवार सुद्धा आमच्या संपर्कात आहे। तिन्ही जे काँग्रेसचे तिन्ही नेते आहे जिल्ह्याचे ते संपर्कात आहे, त्यांची चर्चा होऊनच आली। अशी एक थेरी मध्यंतरी आली की तुम्ही भाजपात प्रवेश करायचा तुमचा गट आणि मग तुम्ही महापौर पद, याच्यावर काही चर्चा होईल? आम्ही शिवसैनिक आहो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कळवळ शिवसैनिक आहो। आम्ही मरण म्हणजे एकदा भाजपमध्ये जाण्यापेक्षा आम्ही राजकारण सोडून देईल किंवा पदाचा हा मोहासाठी मी काही म्हणजे भाजपमध्ये जायला हा प्रश्नच येत नाही। कारण की आम्हाला जे ओळख दिली आहे त्या शिवसेना पक्षामुळे मिळाली आहे। मला अगर जायचं असतं तर आम्ही पूर्ण ज्या टायमाला शिवसेना दुपट्टी म्हणजे फुटली होती त्या टायमाला आम्ही शिंदे गटात गेलो असतो। आज भाजपमध्ये पदासाठी जाणं तरी आम्हाला हा कुठलाच विषय होणार नाही, हे कुठलीच चर्चा नाही। त्यासोबत आत्ता किती नगरसेवक आहेत सगळे मिळून आणि किती तारखेपर्यंत ते बाहेर पिकनिकवर असणार आहे? आता आपल्याला माहिती आहे 10 तारखेला महापौरची निवडणूक लागली आहे। 10 तारखेपर्यंत आम्ही बाहेर, 9 तारखेपर्यंत आम्ही बाहेर असू। 10 तारखेला आम्ही चंद्रपुरात मतदानासाठी सगळे लोक पोहोचू। आम्ही 6 शिवसेना आणि वंचितचे मिळून 6, 2, 8 असे नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक आमच्यासोबत आहे। 10 नगरसेवकांचा आमचा गट आहे। काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, काल वर्ध्याला जे झालं की वडेट्टीवार गटाच्या काही नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबत काय? अगोदर तर हा विषय काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे आणि पण झालेली घटना एकदम चुकीची आहे असं आमचं मत आहे। जे झालं हे राजकारणात अशोभनीय आहे, असं व्हायला नाही पाहिजे। बसून समजून दोन्ही नेत्यांनी, मी इतका मोठा नाही आहे का त्यांना मी काही सांगावं, पण माझं असं मत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख नेत्यांनी का वरिष्ठ नेत्यांनी सोबत बसून समोर बसून विचारांनी ही लढाई संपवली पाहिजे, काही रस्त्यावर लढाई संपणार नाही आहे। काँग्रेसचं कोण संपर्कात आहे आत्ता तुमच्या? विजू वडेट्टीवार यांची संपर्कात ते वारंवार म्हणजे आम्ही भेटीगाठी होऊन राहिलो, त्यांच्याशी चर्चा होऊन राहिली। उद्धवजी काय म्हटले तुम्हाला, कोणासोबत जायचं असं म्हटले? नाही, उद्धवजीची जी प्राथमिक आणि पहिली इच्छा होती की आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहो आणि महाविकास आघाडीसोबत आपण महापौर बसला पाहिजे, परंतु त्यांना असंही वाटत आहे का आपला महापौर एनिहाऊ बसला पाहिजे। मग ते वेळ कशी येऊ, कारण की आपल्याला माहीत आहे स्थानिक पातळीवरती राजकारण करत असताना स्थानिक पातळीवरती आपल्याला विषय लक्षात घेतला पाहिजे। आपल्याला माहीत आहे काही दिवसावर बँकेची निवडणूक झाली होती, बँकेच्या निवडणुकीमध्ये धानोरकर मॅडमनी भाजपसोबत बंटी बांगड्यासोबत युती करून त्यांनी निवडणूक लढली होती, त्याच्यामुळे आम्हाला तो प्रश्न स्थानिकवरती आम्ही निर्णय सक्षम। स्थानिक पातळीवर अधिकार दिले? नाही, स्थानिक पातळीवर अधिकार देण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आदेशानुसारच सगळं काही घडलं, फक्त त्यांना मी विश्वासात घेऊनच समोरचं कामं करणार, इतकं तुम्हाला मी नक्की सांगतो। भाजपच्या पाठिंब्यानं शिवसेनेचा महापौर उद्धवजींना मान्य असेल का, काय चर्चा? भाजपनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर मी उद्धवजींसमोर जाणार। आम्ही बाळासाहेब आंबेडकर पण आमच्यासोबत आहे, आम्ही त्यांच्याजवळ जाणार आणि त्यांना आम्ही सगळा विषय सांगणार। आम्ही अगोदर त्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण सविस्तर राजकारण सांगितलं आहे आणि मला विश्वास आहे का ते आमच्या गटाला महापौर करण्यासाठी 100% आशीर्वाद देणार। तुमच्यावर काही दबाव, काही धमकी, काही किडनॅप करण्याचा प्रयत्न जसा वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांसोबत झालं तसं काही? आम्ही शिवसैनिक आहोत, आम्हाला हे धमकी किडनॅपिंग करणं आमच्यासोबत शक्यच होऊ शकत नाही, हे त्याला पुन्हा जिल्ह्याला माहीत आहे। नगरसेवक कुठे आहे तुमच्या? आहे पेंचमध्येच आहे, ऑस्ट्रेलिया म्हणून आमचं जे आहे त्याच्या मित्राचं माझं तिथंच आहे।
की संदीप गिरेजी यांची भूमिका स्पष्ट आहे. जो महापौर पद देईल त्याच्यासोबत जाऊ. भाजपच्या तिन्ही नेत्याचं नाव सांगितलं की त्यांच्याशी संपर्कात आहे आणि काँग्रेसकडनं विजय वडेट्टीवारजी संपर्क करतायत. 9 तारखेपर्यंत त्यांचे सगळे नगरसेवक बाहेर असणार आहे. 10 तारखेला मतदान करायला जाणार आहे. परंतु अट एकच आहे की जो महापौर करेल त्याला शिवसेनेचा ठाकरे गटाचा पाठिंबा असेल. कॅमेरामॅन सचिन सयामचा गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.